विधानसभा निवडणुकीत जेव्हा उमेदवार आपला अर्ज भरतात तेव्हा सोबत त्यांना त्यांच्या संपत्तीबाबतची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी लागते। या प्रतिज्ञापत्रातल्या माहितीनुसार 2019 नंतर यंदाही एका उमेदवारानं सर्वात श्रीमंत असल्याचा रेकॉर्ड कायम ठेवलाय। हा उमेदवार भाजपचा आहे। मुंबईतल्या घाटकोपर पूर्व या मतदारसंघातून या उमेदवारानं आपला अर्ज दाखल केलाय। तुमची उत्सुकता अधिक न ताणता या उमेदवाराचं नाव सांगते। हा उमेदवार आहे पराग शाह। पराग शाह हे घाटकोपर पूर्वचे विद्यमान आमदार आहेत। भाजपनं यंदाही त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। त्यासाठी त्यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्जही दाखल केलाय। त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पराग शाह यांच्या संपत्तीत 575 पटीनं वाढ झाली आहे। पराग शाह हे 3000 कोटींहून अधिक संपत्तीचे मालक आहेत। त्यामुळे अर्थात ते सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेले आहेत। या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे पराग शाह यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि मुळात त्यांचा इन्कम सोर्स किंवा उत्पन्नाचं साधन काय आहे तेही पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। विधानसभा निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार भाजपचे पराग शाह हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेत। गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये पराग शाह निवडून आले। शाह यांनी 2019 मध्ये मनसेचे सतीश पवार यांचा 53,000 मतांनी पराभव केला। विद्यमान आमदार असलेल्या पराग शाह यांच्याकडे अमाप संपत्ती असल्याचं प्रतिज्ञापत्रातून समोर आलंय। आमदार होण्यापूर्वी पराग शाह हे मुंबई महापालिकेत नगरसेवक होते। भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी शाह यांची जवळीक असल्याचं अनेकदा दिसून आलंय। विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो घाटकोपरमध्येच झाला होता, पण विजय मात्र सेनेच्या संजय दिना पाटील यांचा झाला होता। ही झाली लोकसभेची बाब। यंदा विधानसभेला पराग शाह पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। पाहूया त्यांची एकूण संपत्ती किती आहे, त्यात किती वाढ झाली आहे। पराग शाह यांची एकूण संपत्ती 3,383 कोटी रुपये इतकी अवाढव्य आहे। 2019 मध्ये शाह यांनी त्यांची संपत्ती 500.62 कोटी इतकी असल्याचं जाहीर केलं होतं। त्यापूर्वी 2.5 वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी त्यांनी संपत्तीचा तपशील दिला होता। त्यानुसार 2019 मध्ये जाहीर केलेल्या संपत्तीची रक्कम तब्बल 190 कोटींनी कमी होती। 2017च्या निवडणुकीत त्यांनी 690 कोटींची मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रातून जाहीर केलं होतं। पण आता 2024 मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 3,383 कोटी रुपयांची संपत्ती दाखवली आहे। गेल्या 5 वर्षात शाह यांच्या संपत्तीत 2,882.44 कोटी इतकी मोठी वाढ झाली आहे, जी 6% आहे। त्यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे 3,315 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 67.53 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे। शाह यांनी आपला व्यवसाय किंवा पेशा हा बिल्डर असल्याचं प्रतिज्ञापत्रात सांगितलंय। पराग शाह हे MICI ग्रुपचे अध्यक्ष आहेत। 25 वर्षांपासून ते ही कंपनी चालवतात। रिअल इस्टेट डेव्हलपर असलेल्या शाह यांचे अनेक प्रोजेक्ट हे गुजरात आणि चेन्नईमध्ये देखील सुरू आहेत। तर त्यांची पत्नी मानसी यांच्याकडेही कोट्यवधींची मालमत्ता आहे, ज्यात व्यावसायिक, रहिवासी आणि कृषी संबंधित मालमत्तेचा समावेश आहे। शाह यांची संपत्ती 2,178.98 कोटी रुपये आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 1,136 कोटी रुपयांची संपत्ती आहे। बहुतांश उत्पन्न हे शेअर्स आणि इतर गुंतवणुकीच्या रूपात आहे। अशा प्रकारे शाह हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातले सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेले आहेत। आता पाहूया इतक्या श्रीमंत उमेदवारावर कर्ज किती आहे। पराग शाह यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पराग शाह यांच्यावर 43,29 लाख रुपयांचं कर्ज आहे, तर त्यांची पत्नी मानसी यांच्या नावावर 10,85 लाख रुपयांचं कर्ज आहे। पराग शाह यांच्या नावावर एकही गाडी नाहीये। प्रतिज्ञापत्रानुसार पराग शाह यांच्याकडे 1,81 लाख रुपये इतकी रोख रक्कम आहे, तर त्यांची पत्नी मानसी यांच्याकडे 1,30 लाख रुपयांची रोख रक्कम आहे। पराग शाह यांनी 7,78,03,981 रुपयांची गुंतवणूक केली आहे, तर पत्नी मानसी यांनी 8,65 लाखांची गुंतवणूक केली आहे। पराग शाह यांच्या नावावर एकही गाडी नाहीये। दरम्यान पराग शाह यांनी माध्यमांशी बोलताना आपण जे कमावतो त्यापैकी निम्म सामाजिक कार्यासाठी दान करतो असा दावा केलाय। भाजपच्या याच पराग शाह यांना या निवडणुकीत मवियाचं आव्हान आहे। महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राखी जाधव या पराग शाह यांच्या समोर विरोधी उमेदवार आहेत। या दोघातला मतांचा सामना कसा होईल हे निकालानंतर स्पष्ट होईलच। सध्या तरी संपत्तीच्या स्पर्धेत भाजपचे पराग शाह आघाडीवर आहेत असंच म्हणावं लागतंय। याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा। धन्यवाद।